हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही सगळे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरी साठवलेल्या साईपासून तूप कसं बनवायचं ते बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला ते साईचं जे पातेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही 15 दिवस किंवा 20 दिवस आधीपासूनची साय जमा केलेली आहे त्याला 1 तास आधीच बाहेर काढून ठेवायचं आहे, जेव्हा पण तुम्हाला तूप बनवायचं आहे तेव्हा। त्यानंतर त्या साईला थोडंसं थंडगार पाणी टाकून फेटायचं आहे। 10 ते 15-20 मिनिटे तुम्ही छान फेटल्यानंतर तुम्हाला वरती लोणी आलेलं दिसेल। ते लोणी हळूहळू एका गंजामध्ये जमा करायचं आहे आणि ते जमा झालेल्या लोण्याला तुम्हाला 2 वेळा छान स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे। नंतर तसंच ते जमा झालेलं लोणी एका नवीन पातेल्यात घ्यायचं आणि ते पातेल्याला गॅसवर ठेवायचं आहे। तुम्ही बघूच शकता किती छान मस्त असं लोणी जमा झालेलं आहे। ते लोणी नंतर गॅसवर ठेवल्यानंतर आजूबाजूला तुम्हाला फेस आल्यासारखं दिसेल, म्हणजेच ते एक्स्ट्राचं पाणी म्हणा ते त्याच्यातून झडून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला असं शुद्ध तूप मिळेल। ते तूप थंड झाल्यावर गाळून घ्यायचं आणि एका डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे। तुम्ही बघूच शकता किती छान कलर आलेला आहे मी बनवलेल्या तुपाला। आणि हे सगळ्यात शुद्ध तूप असते। हे तुम्ही घरी पण खाऊ शकता किंवा देवासाठी पण वापरू शकता। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि